नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्याच्यातलं महत्त्वाचा असा अपडेट म्हणजे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटणार नाही। खरंच आता पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता फार्मर आयडी असल्याशिवाय भेटणार का नाही भेटणार या संदर्भातली डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुढील हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का, कारण की नवीन शासनाच्या माध्यमातून काहीतरी अपडेट आलेले आहेत। ते संपूर्ण अपडेट डीबीटी इनेबल, पुढील हप्ता कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, याची तारीख कन्फर्म झाली आहे का नाही झालेली आहे, या योजनेच्या निकषामध्ये काही बदल झाले आहेत का नाही झालेत, या संदर्भात संपूर्ण महत्त्वाचा असा अपडेट आणि महत्त्वाचा अपडेट म्हणजे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा पुढचा हप्ता येणार का नाही येणार का, तुम्हाला हे फार्मर आयडी कसं काढावं लागणार, कुठे काढावं लागणार, या संदर्भात सगळं माहिती आणि अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, हे फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे काय आहे याच्या संदर्भातल्या डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी असल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे भेटणारच नाहीत। परंतु सध्या याचं तर कन्फर्म झालेलं नाही, कारण की हे सध्या लागू केलेलं नाही। परंतु तुम्हाला फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पुढच्या 1 वर्षाला किंवा 2 वर्षाला तुम्हाला याच्यानंतर हे लागू केलं जाणार, परंतु फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु आता जरी तुमचा फार्मर आयडी नसला तरी तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी अपात्र केलं जाणार नाही किंवा तुम्हाला तुमचे पैसे बंद केले जाणार नाहीत। हे फार चुकीचं आहे। तुमचा फार्मर आयडी किंवा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असलं किंवा नसलं तरी सध्या त्याची गरज नाहीये, परंतु येणाऱ्या 1 वर्षात 2 वर्षात तुम्हाला हे लागू केलं जाणार आहे आणि पुढच्या काही वर्षानंतर फार्मर आयडी असल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत। परंतु सध्या हे कन्फर्म करण्यात आलेलं नाही, म्हणजे सध्या हे लागू करण्यात आलेलं नाही, त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला। याचबरोबर पुढील हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही आहात हे तुम्हाला मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेलं आहे। तुम्हाला जर मागचा हप्ता आलेला असेल तर तुम्ही 100% पात्र आहात, हे सोप्या पद्धतीने झालं। आता पुढील हप्ता कधी येणार याच्या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणताच अपडेट तारीख वगैरे सांगण्यात आले नाही, परंतु शासनाच्या माध्यमातून जे काही हप्ते पाडून दिलेले होते या तारखेपर्यंत किंवा या महिन्यापासून त्या महिन्यापर्यंत येणार, तसं जर सांगायला झालं तर नमो शेतकरीचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि पीएम किसानचा 19वा हप्ता हे 2 हप्ते एकत्रच येणार आहेत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। म्हणजे 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यानची येण्याची शक्यता आहे, कन्फर्म डेट जाहीर झालेली नाही। याचबरोबर डीबीटी इनेबल, आता डीबीटी इनेबल म्हणजे काय की तुमच्या आधारला बँक खाता लिंक असणे। आता तुमच्या खात्याला बँक खाता लिंक असल्याशिवाय तुम्हाला कोणतं सरकारी अनुदान येणार नाही। त्यामध्ये तुमचं पीएम किसान नमो शेतकरी तुमच्या जर आधार कार्डला लिंक नसेल बँक खातं तर तुमचे हेही पैसे येणार नाही। त्यामुळे तुम्हाला डीबीटी इनेबल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर या योजनेच्या निकषामध्ये काही बदल झाले आहेत का, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत। जे जुने बदल होते किंवा जे नवीन जे काही जीआर मध्ये ही योजना चालू करण्यात आली होती त्यावेळेस जे काही जीआर काढला होता, जीआर मध्ये ज्या काही अटी आणि शर्ती होत्या त्याच पद्धतीने आहेत। फक्त एक नवीन बदल झालेला आहे, ते म्हणजे फार्मर आयडी, आणि फार्मर आयडी आताच या योजनेसाठी लागू करण्यात आलेलं नाही। नंतर ह्या योजनेच्या अंमलबजावणी करिताच 1-2 वर्ष लागतील, तोपर्यंत तुमचे सगळे फार्मर आयडी निघून जातील। परंतु तुम्हाला फार्मर आयडी काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी विशिष्ट ओळखपत्र, तुम्ही हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावरून तुम्ही जाऊन काढू शकता। तर शेतकरी मित्रांनो, या फार्मर आयडी बद्दल भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की फार्मर आयडी शिवाय तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचा हप्ता भेटणार नाही। याच्याबद्दल तुम्ही फार्मर आयडी बद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा, स्पेशल व्हिडिओ बनवा, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि अजून काही जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा। आणि पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते आता इथून पुढे सगळे हप्ते एकत्रच येणार आहेत, कारण की पीएम किसानच्याच धर्तीवर ही नमो शेतकरीची योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे। त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत। घाबरून जायचं काही कारण नाही। तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील कमेंट्स मध्ये नक्की सांगा। काही जर कमेंट्स मला जास्त आल्या एकाच पद्धतीचे तर त्याच्यावर नवीन व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो। या माहितीसह मी इथेच थांबतो। तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।